मित्रांनो, मी नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे तुमचं सर्वांचं आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विषय मराठी विषयातील व्याकरण भागातील संधी या विभागाचा अभ्यास करतोय. मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तुम्ही संधीचे प्रकार आणि संधी म्हणजे काय याचा अभ्यास केला. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की संधी म्हणजे काय, सांधणे, जोडणे. जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्यापासून जो जोड शब्द तयार होतो, तो जोड शब्द तयार होत असताना त्यामध्ये जे दोन शब्द असतात, पहिला शब्द आणि दुसरा शब्द. उदाहरणार्थ हा सूर्योदय शब्द आहे. या सूर्य आणि उदय या दोन शब्दांना जर आपण जोडलं तर याचा शब्द तयार होतो सूर्योदय, हा जोड शब्द. आणि याचा जेव्हा जोड शब्द तयार होतो तेव्हा या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतो आणि त्यापासून एक नवीन शब्द तयार होतो. त्या नवीन शब्द तयार होण्याच्या क्रियेला संधी असं म्हणतात. हे आपण मागच्या व्हिडिओला बघितलेलं आहे. मित्रांनो, आपण जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये एक सुलभता आली पाहिजे. एकामागे एक आपण शब्द उच्चारत असताना अनेक शब्द एकमेकांमध्ये मिसळतात, एकमेकाला जोडले जातात आणि दोन शब्दांचा एक शब्द तयार होतो. तेव्हा तो एक शब्द तयार होत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा एकमेकांमध्ये मिसळतो. तेव्हा त्यांच्या या एकमेकांमध्ये मिसळण्याच्या नंतर जो एक नवीन शब्द तयार होतो, त्या नवीन शब्द तयार करण्याच्या क्रियेला संधी म्हणतात. हे आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहे. मित्रांनो, हे वर्ण एकमेकांमध्ये मिसळणारे जे असतात, कधी कधी हे स्वर असतात, कधी हे व्यंजन असतात, कधी हे विसर्ग असतात. तर कधी पहिल्या शब्दातला स्वर गायब होतो तर कधी दुसऱ्या शब्दातला स्वर गायब होतो, लुप्त होत असतो. म्हणजे कसं असतं, सूर्य उदय हे दोन शब्द आहे, तर या दोन शब्दांमध्ये कधी पहिल्या शब्दातला वर्ण लुप्त होतो, हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे. तर कधी दुसऱ्या शब्दातला वर्ण लुप्त होतो. यावरनं संधीचे 4 प्रकार पडतात. जर स्वर एकमेकांमध्ये मिसळत असतील, म्हणजे याचा अ आणि याचा उ हे स्वर आहे, समोरासमोर येणारे वर्ण काय स्वर आहे, तेव्हा त्यावरनं संधीचा एक प्रकार ठरतो, त्याला स्वर संधी म्हणतात. जर शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातला स्वर असेल आणि दुसरं शब्दातलं व्यंजन असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. आणि पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जर विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी म्हणतात. हे झाले संधीचे 3 प्रकार. हे 3 प्रकार कशावरनं ठरले, समोर येणारे वर्ण, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे समोरासमोर येतात तेव्हा ते स्वर असतील, व्यंजन स्वर असतील किंवा विसर्ग व्यंजन स्वर असतील तर त्यावरनं त्याचे असे 3 प्रकार पडतात. मग मित्रांनो, अजून एक 4था प्रकार असा पडतो की कधी कधी पहिल्या शब्दातला वर्ण लुप्त होतो तर कधी दुसऱ्या शब्दातला वर्ण लुप्त होतो. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त होतो किंवा दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त होतो. यावरनं संधीचे अजून 2 प्रकार पडतात. त्याला पररूप संधी आणि पूर्वरूप संधी असं म्हणतात. मित्रांनो, अशा प्रकारे संधी या प्रकारामध्ये आपण जो शेवटचा प्रकार आहे आधी तो समजून घेऊ. त्याला विशेष संधी सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात, विशेष संधी. संधीचे विशेष प्रकार
विशेष प्रकारामध्ये येतं पररूप संधी, पररूप संधी आणि पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधी असे दोन प्रकार पडतात विशेष संधीचे. म्हणजे जो चौथा प्रकार आहे संधीचा, पहिला प्रकार आहे व्यंजन स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी आणि चौथा प्रकार आहे विशेष. त्याच्यामध्ये पररूप संधी आणि पूर्वरूप संधी असे दोन प्रकार पडतात. आपण मागच्या तासाला व्यंजन स्वर संधीचे दोन प्रकार पाडले. त्या स्वर संधीचे दोन प्रकारांमध्ये आपण काय पाहिलं, सजातीय स्वर संधी आणि विजातीय स्वर संधी. समोरासमोर येणारे वर्ण जरी स्वर असतील, सारख्या जातीचे असतील तर सजातीय, ते वेगळ्या जातीचे असतील तर विजातीय स्वर संधी, ह्या आपण अभ्यासलेला आहे. आता आपल्याला पररूप आणि पूर्वरूप संधी म्हणजे काय हे बघायचं आहे. मित्रांनो हे बघा, पररूप आणि पूर्वरूप संधीमध्ये काय असतं. समोरासमोर दोन वर्ण, आता आपण एक शब्द लिहू, तो शब्द तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि बघा. काही असा हा एक शब्द आहे. याच्यापासून शब्द काय तयार झाला, काहीसा, काहीसा असा शब्द तयार झाला. आता बघा, हा काही शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे, ई कशी आहे, दीर्घ आहे. म्हणून शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे, ई आहे, दीर्घ ई. आणि इथं काय आहे, अ आहे. आता काहीसा शब्द तयार होताना यामधला ई लुप्त झाला आहे का अलुप्त झाला आहे हे तुम्ही बघा, म्हणजे गायब झाला आहे. आता काही, ई मध्ये ई आहे, हा अलुप्त झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त झालेला आहे. आता मित्रांनो, पूर्वी, पूर्वी म्हणजे पहिला, पूर्व म्हणजे काय, पहिला. आता याच्यातला हा पहिला वर्ण लुप्त झालेला आहे, शेवटचा नाही. असा शब्दातला हा वर्ण लुप्त झाला आहे. म्हणून याच्यामध्ये जी संधी आहे ही संधी पूर्वरूप संधी आहे. पूर्वरूप संधी. आता ही पूर्वरूप संधी काय आहे, जेव्हा दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळत असतात तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ हा एकमेकांमध्ये मिसळत असताना दुसऱ्या शब्दातला वर्ण लुप्त होतो आणि पहिल्या शब्दातला वर्ण कायम राहतो. तेव्हा होणाऱ्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात. पूर्वरूप म्हणजे त्या पुढच्या शब्दामध्ये बदल होतो, मागच्या शब्दात काही पहिल्या शब्दामध्ये बदल होत नाही. मित्रांनो आता बघा, जेव्हा पहिल्या शब्दातील स्वर कायम राहतो, पहिल्या शब्दातला स्वर काय आहे, कायम आहे, ई. हा बघा, काही, हा काही मधला ई. आणि असा, असा शब्दातला हा अ काय झालाय, गायब झालाय. म्हणजे पहिल्या शब्दातला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दातला स्वर लुप्त होतो किंवा एखादा वर्ण लुप्त होतो पहिल्या शब्दातला पहिला वर्ण, तेव्हा होणाऱ्या संधीला पूर्वरूप संधी म्हणतात. पूर्वरूप संधी. आता हा प्रकार तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण अजून एक उदाहरण बघू. बघा, याचं झालं पूर्वरूप संधीचं. किती अधिक एक, किती, किती अधिक एक, हे दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळले की काय होईल, कितीक, कितीक शब्द तयार होईल, कितीक. आता बघा, कोणता वर्ण लुप्त झाला, पहिल्या शब्दातला लुप्त झाला का दुसऱ्या शब्दातला. आता किती मधला ई, ही जी विलांटी आहे दीर्घ म्हणजे ई, ही ई आहे, म्हणजे पहिल्या शब्दातला वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दातला ए लुप्त झाला, याच्यामध्ये गायब झालाय. म्हणून कितीक, किती अधिक एक या कितीक शब्दामध्ये कोणती संधी आहे, पूर्वरूप संधी आहे. मित्रांनो पूर्वरूप संधी म्हणजे काय लक्षात आलं. आता पूर्वरूप संधीची व्याख्या अशी आहे की जेव्हा दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा पहिल्या शब्दातला वर्ण, शेवटचा वर्ण हा कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त होतो, तेव्हा त्यामध्ये होणाऱ्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात. पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधी. आता याचं साधं एक लक्षात ठेवायचं की दोन शब्द असतात, पहिला शब्द आणि दुसरा शब्द. पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण काय असतो, कायम असतो.
आणि दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण काय होतो, लुप्त होतो. हा लुप्त झाला, गायब होतो पहिला वर्ण, म्हणून यामध्ये होणाऱ्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ अजून एक तुम्ही उदाहरण बघू शकता. आता यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ. केले असे. केले अधिक असे. याचं वाला केलेसे, याचा शब्द काय होईल, केलेसे. हा अ इथं काय झाला, लुप्त झालेला आहे. हा इथला जो ए आहे हा आहे, पण हा अलुप्त झाला. म्हणजे पहिल्या शब्दामधला शेवटचा स्वर कायम आहे, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त झाला आहे, म्हणून याच्यामध्ये जी संधी आहे ती कोणती आहे, पूर्वरूप संधी. आता संधी होताना असंच होणार आहे. मग ती स्वर संधी असेल, व्यंजन संधी असेल किंवा विसर्ग संधी असेल. या प्रत्येक स्वर संधीमध्ये, व्यंजन संधीमध्ये, विसर्ग संधीमध्ये एक तर पहिल्या शब्दातला वर्ण लुप्त होईल, एक तर दुसऱ्या शब्दातला वर्ण लुप्त होईल. पहिल्या शब्दातला वर्ण लुप्त झाला तर ती पररूप संधी, आणि दुसऱ्या शब्दातला वर्ण लुप्त झाला ती पूर्वरूप संधी. आता पररूप संधी आपण बघू. पररूप संधी बघा, पररूप संधी ह्याच्यामध्ये पहिल्या वर्णातला, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त होतो. आता बघा एक शब्द लिहू आपण, हात अधिक ऊन, हे दोन शब्द झाले. आता याचा हातून, आता बघा हात इथं अ आहे, ह्या हातपाशी काय आहे, इथं अ आहे, आणि हा ऊ आहे पहिला, आणि हा शेवटचा अ. तर इथं काय दिसतोय, ऊ दिसतोय. ऊ म्हणजे हा उकार, म्हणजे हा ऊ आहे, आणि हा काय झाला, लुप्त झालाय. म्हणजे इथं काय झालं, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय झालाय, लुप्त झालाय. लुप्त, लुप्त म्हणजे गायब. आणि ऊन शब्दामधला ऊ आहे, हा इथं दिसतोय हातून मध्ये, म्हणजे दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण असतो, म्हणून याला पररूप संधी असं म्हणतात. मग पररूप संधीची व्याख्या लक्षात घ्या, की जेव्हा ज्या दोन शब्दांमध्ये संधी होते तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त होतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कायम राहतो, तेव्हा त्यामध्ये होणाऱ्या संधीच्या प्रकाराला पररूप संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ हातून झाला. आपण अजून एक उदाहरण बघू. एक एक, एक अधिक एक. आता याचा शब्द तयार होईल एक एक, एक एक. आता बघा, हा एक इथं आहे अ, आणि हा ए इथं मात्रा रूपाने आहे एक एक मध्ये, म्हणजे हा कायम आहे आणि हा अलुप्त झालाय. म्हणजे पहिल्या शब्दातला वर्ण लुप्त झालाय शेवटचा, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे, म्हणून यामध्ये जी संधी ती कोणती आहे, पररूप संधी. हे झाले मित्रांनो शब्दांच्या गायब होण्यावरनं. शब्दांमधला जो स्वर असतो, पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, यांच्या लुप्त होण्यावरनं संधीचे विशेष दोन प्रकार पडतात, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. मग पूर्वरूप संधी म्हणजे काय, ज्या दोन शब्दांमध्ये संधी होते तेव्हा त्यातल्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त होतो, तेव्हा होणाऱ्या संधीला पूर्वरूप संधी म्हणतात. आणि पररूप संधी म्हणजे काय, जेव्हा दोन शब्दांमध्ये संधी होते, म्हणजे दोन शब्द एकमेकांना जोडले जातात, तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त होतो, म्हणजे गायब होतो, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कायम राहतो, तेव्हा होणाऱ्या संधीला पररूप संधी असे म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो संधीचे पररूप आणि पूर्वरूप असे दोन विशेष प्रकार पडतात. आता आपण आपल्या भाषेमध्ये बोलताना अनेक शब्द एकमेकांमध्ये मिसळतो, अनेक शब्द एकमेकाला जोडतो, आणि त्यामध्ये जर पहिला वर्ण लुप्त झाला, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त झाला तर पूर्वरूप संधी, आणि पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त झाला तर त्याला पररूप संधी म्हणतात, आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त झाला तर त्याला पूर्वरूप संधी असं म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो संधीचे हे दोन विशेष प्रकार आज तुम्ही शिकलेले आहात. तुम्ही वेगवेगळे उदाहरणं घेऊन त्याचा सराव करू शकतात. मग
अशा प्रकारे मित्रांनो या संधीच्या माध्यमातून संधीचे जे 4 प्रकार आहे, एक स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी, तिसरा विसर्ग संधी आणि चौथा विशेष संधी. विशेष संधीचे 2 प्रकार आहेत. कोणते? पररूप संधी आणि पूर्वरूप संधी. आणि स्वर संधीचे पण 2 प्रकार आहे, एक सजातीय संधी आणि एक विजातीय संधी. म्हणजे समोरासमोर येणारे स्वर जर सजातीय असतील, सारख्या जातीचे असतील तर ते सजातीय संधी, आणि ते जर विजातीय असतील, जर ते वेगवेगळ्या जातीचे असतील स्वर, तर ते विजातीय संधी. अशा प्रकारे हा भाग इथं संपलेला आहे. जे राहिलेले पुढचे व्यंजन संधी आणि विसर्ग संधीचा प्रकार आहे, आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.